आणि या महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला मोठी बातमी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती आणि त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरातून बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे. राज्यभरात देखील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केलं जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवरच्या तयारीचा आढावा घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिंदेंकडून तयारीचा आढावा घेतला गेला. तसंच इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तर आंबेडकर जयंती निमित्तानं राजगृह निवासस्थानी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं हजारो आंबेडकर अनुयायी राजगृह निवासस्थानी भेट देत असतात. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महामानवाला अभिवादन केलं आणि चेंबूर येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. तसंच यावेळी उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचंही त्यांनी लोकार्पण केलं. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती आणि जयंतीनिमित्तानं आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बुलढाण्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह आहे. खामगावमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर मालेगाव, मनमाड सोबतच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. ढोल ताशे वाजवत जय भीमच्या जयघोषात जयंती साजरी होते. तर अमरावतीमध्ये सुद्धा आंबेडकर जयंतीनिमित्तानं 132 किलोंचा केक कापण्यात आला. यावेळी खासदार नवनीत राणा, रवी राणा यांच्यासोबतच रिपाईचे राजेंद्र गवई देखील हजर होते. फटाक्यांच्या आतषबाजीनं परिसर दणाणून गेला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये आंबेडकर उद्यानाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांचं काही काळ दापोलीमध्ये वास्तव्य होतं आणि हा सगळा परिसर बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेला असल्यामुळे या भूमीत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं उत्साह आहे. तर बदलापुरातही मध्यरात्री भीम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्री बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती. या निमित्तानं आज राज्यभर विविध कार्यक्रम आहेत. सोलापुरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं कलेच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलंय. 10,131 फोटोंचा वापर करून बाबासाहेबांची भव्य प्रतिमा तयार करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं भीमसैनिकांनी एकत्रित येत जल्लोष केला. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी होती. तर भिवंडीतल्या वऱ्हाळ देवीनगरमधील बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं आकर्षक देखावा साकारण्यात आलाय आणि यावेळी बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचा देखावा उभारण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. बुलढाणा आणि नांदेडमध्ये सुद्धा मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जय भीमच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. आणि सोलापुरातही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं शहरातील गुरु नानक चौकातल्या तैलचित्राला रोषणाई करण्यात आली आणि इथे बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेणारी माहिती लावण्यात आली आहे. मुंबईतल्या दादरमधल्या चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आज अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे. आणि आता थेट जाऊयात मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमीवरून. आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या. तर नागपूरच्या दीक्षाभूमीवरून आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे. सुरुवातीला चैत्यभूमीवरती जाऊयात. रुचा, तिकडचं काय वातावरण? आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आहे आणि त्याच निमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येत अनुयायी येत असतात. आपण पाहिलं तर संपूर्ण इथे असलेली जी स्मृतीस्थळ आहे बाबासाहेबांचं, जे स्तूप आहे त्याला अतिशय सुंदर फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येत इथे अनुयायी उपस्थित असल्यामुळे पोलिसांचा आणि काही गार्ड्सचा सुद्धा इथं सगळी योजना करण्यात आलेली आहे. तब्बल 250 पोलीस इथं तैनात आहेत आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे येतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. आत्ता आपल्यासोबत अनराज आंबेडकर सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आजच्या दिवसाबद्दल काय सांगाल? आज मोठ्या संख्येत चैत्यभूमीवर अनुयायी इथे उपस्थित आहेत. मी पहिल्यांदा एक सांगू इच्छितो की 132व्या जयंतीनिमित्त सर्व लोकांना
मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे सर्व भारतीयांना नव्हे तर विश्वातले जे माणसं माणुसकी आणि समानता मानतात त्या सर्व लोकांना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या 132व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या प्रति मंगलमयती कामना करतो. आणि या इथे मी आपल्याला सांगू इच्छितो की या इथे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आता म्हणजे आजपासून चालू होणार आणि ती जवळजवळ 2 महिने इथे देशभर आणि परदेशात होणार आहे. आणि यामध्ये आजसुद्धा या इथे चैत्यभूमीला प्रचंड जनसमुदाय आलेला आहे. आणि मी रात्री 12 वाजता कुपरे जिथे म्हणजे मंत्रालयासमोरच्या जो पुतळा आहे तिथेसुद्धा मी हार घालण्यासाठी गेलो होतो. तिथेसुद्धा हजारो लोक रात्री 12 वाजता तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी होते. त्यामुळे ही एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे बाबासाहेबांची बद्दल असणारी आस्था दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्याच्यामध्ये आज या इथे फक्त पूर्वीचे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नाही तर आता बाबासाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग वेगवेगळ्या समाजातून वेगवेगळ्या धर्मातून आज इथे येतो आणि बाबासाहेबांना वंदन करतो. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे वर्षानुवर्ष जसे जात आहेत तसे बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलची असणारी आस्था आणि बाबासाहेबांबद्दल असणारा म्हणजे लोकांमध्ये असणारा एक वेगळ्या प्रकारचा विश्वास हा वाढत आहे असं मला वाटतं. मोठ्या संख्येत अनुयायी इथे येत असतात, तर कशा प्रकारे सगळं नियोजन केलं गेलेलं आहे चैत्यभूमीवर? चैत्यभूमीवर भारतीय बौद्ध महासभा चैत्यभूमीचं संपूर्ण अंतर्गत नियोजन करतं आणि तसंच त्यांच्या अंडर असणारं समता सैनिक दल जे बाबासाहेबांनी त्या काळात निर्माण केलेलं आहे त्याचे जवळजवळ 2,500 सैनिक या संपूर्ण परिसरामध्ये असतात आणि त्यामुळे कुठलाही गोंधळ होत नाही. त्याचबरोबर मुंबई पोलीस असतात, नंतर महानगरपालिका आणि प्रशासन अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य देतं. आणि त्यामुळे इथे कधीच आपल्याला म्हणजे 6 डिसेंबरला पण 40-50 लाख लोक आली तरी कुठल्याही प्रकारचा आपल्याला गोंधळ दिसत नाही. याचं कारण ह्या सर्व ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत ते एकमेकाला हातात हात घालून काम करतात आणि त्यामुळं अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम होतो. इथे खरं तर एक शासकीय कार्यक्रमसुद्धा पार पडतो ज्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस येणार आहेत. त्याचसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा इथे उपस्थित असतील. एकूणच चैत्यभूमीवर मोठ्या संख्येत अनुयायी आलेले आहेत आणि संपूर्ण देशभरासोबत मुंबईमध्ये खास करून चैत्यभूमीवर मोठ्या उत्साहाने आज बाबासाहेबांची जयंती साजरी होते. बिलकुल रुचा. आणि आता आपण थेट जाऊयात नागपुरात. तिथे आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आहेत दीक्षाभूमीवरून. उदय. खरं तर दीक्षाभूमी जी आहे ती बौद्ध अनुयायी आणि विशेष करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण याच दीक्षाभूमीवर जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मचक्र परिवर्तन करून जे आहे ते भारतातल्या एका उपेक्षित समाजाला जे आहे ते न्याय दिला होता. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो, पुण्यतिथी असो किंवा धम्मचक्र परिवर्तन दिन असो, त्या दिवशी लाखो अनुयायी जे आहेत ते इथे बाबासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी जे आहे ते येत असतात. नागपूरमध्ये आज सर्वत्र जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो. रात्री 12 वाजता जे आहे ते मग नागपूरचं संविधान चौक असेल, रामेश्वरी असेल, दीक्षाभूमी असेल, इंदुरा भाग असेल, रामेश्वरी भाग असेल, या सगळ्या भागात जे आहे ते मोठ्या उत्साहात ही भीम जयंती जी आहे ती साजरा केली. रात्री जे आहे ते मोठ्या जल्लोषात ही भीम जयंती साजरी केली आणि आज सकाळीपासून जे आहे ते नागपूरच्या या दीक्षाभूमीवर आणि संविधान चौकात जे आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जे आहे ते निळ्या पाखरांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये फक्त नागपूरच्या अनुयायांचा समावेश नाही तर देशभरातले अनुयायी जे आहेत ते या दीक्षाभूमीवर येऊन जे आहे ते आपली बाबासाहेबांविषयी असलेली कृतज्ञता जी आहे ते या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी आहे ती व्यक्त करतात. त्यामुळं सकाळपासून जी आहे ती या दीक्षाभूमीवर गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दिवसभर अशाच पद्धतीची गर्दी जी आहे ती दीक्षाभूमीवर असेल आणि संध्याकाळी अनेक सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते या दीक्षाभूमीवर केलेलं असेल. खरं तर राजकीय लोक असेल, सामाजिक लोक असेल किंवा सर्वसामान्य तो नागरिक जो बाबासाहेबांच्या विचारांना मानतो त्या सगळ्या अनुयायांची इथं गर्दी होते. त्यामुळे आज दिवसभर जे आहे ते या दीक्षाभूमीमध्ये बुद्ध वंदना असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल, रक्तदान शिबिर असेल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते दिवसभर येथे असणार. आणि आज दिवसभर जे आहे ते देशभरातले आणि विदेशातले जे आहेत ते अनुयायी इथे दीक्षाभूमीवर येऊन बाबासाहेबांना आपलं अभिवादन देणार आहेत. बिलकुल उदय आणि रुचा, दोघांचे धन्यवाद तुम्ही सगळ्या दिलेल्या माहितीसाठी. दादरमधल्या चैत्यभूमीवरून आणि नागपूरमधल्या दीक्षाभूमीवरून आपण या सगळ्याचा आढावा घेतला. आणि आता राजकीय वर्तुळातल्या पुढच्या बातम्या पाहूयात.
भाजप विरोधात आघाडी उघडण्याचा प्रयत्न हा देशपातळीवरती सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून लवकरच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते. राहुल गांधींनी सावरकरांबाबत वक्तव्य केल्यानं दोन्ही पक्षामध्ये कटुता निर्माण झाली होती आणि हा दुरावा कमी करण्यासाठी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे राहुल गांधी मातोश्रीवरती येणार का या चर्चांना उधाण आलंय. भाजप विरोधात आघाडी उघडण्यासाठी आता सर्व पातळ्यांवरती प्रयत्न सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मुंबईमध्ये मातोश्रीवरती येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आता राहुल गांधी कधी येणार आणि उद्धव ठाकरेंना भेटणार याच संदर्भातली उत्सुकता आहे. त्यामुळे भाजप विरोधात आघाडी उघडण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच अंतर्गत राहुल गांधी थेट मातोश्रीवरती येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल वक्तव्य केल्यानं दोन्ही पक्षात कटुता निर्माण झाली होती आणि हाच दुरावा कमी करण्यासाठी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे राहुल गांधी मातोश्रीवरती येणार का, कधी येणार या संदर्भातली उत्सुकता आहेच. आपण अधिक जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं देशभरातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा चंग हा बांधण्यात आलेला आहे आणि त्यासाठी काल देखील एक अत्यंत महत्वाची बैठक राजधानी दिल्लीत झाली होती. त्याच वेळेस स्पष्ट संकेत देण्यात आले होते की जेही भारतीय जनता पक्षातल्या विरोधातील सर्व पक्ष आहे त्या सगळ्यांना एकत्र आणण्याकरता सर्व ते प्रयत्न केले जातील. याच धर्तीवरती होऊ शकतं. राहुल गांधी हे उद्धव ठाकरे जे वर्तमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांची देखील भेट घेतली होती. कारण की ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी सावरकरांच्या वक्तव्यांच्या मुद्द्यावरून त्यांचा जो मुद्दा पुढे आला होता त्यानंतर त्यांचा प्रचंड विरोध हा महाराष्ट्रात देखील झाला होता. त्याच महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून ज्याकडे बघितलं जातं आणि जे त्यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण महाविकास आघाडीचं सरकार होतं श्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्या संदर्भात विरोध दर्शवला होता. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती हा सगळा विरोध मावळल्यानंतर आता त्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडवून आणण्याकरता होऊ शकतं. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि याच धर्तीवरती ते मुंबईला देखील येऊ शकतात आणि सोबतच यास अजून ज्या सूत्रांनी माहिती दिली आहे की होऊ शकतं उद्धव ठाकरे आगामी काही महिन्यांमध्ये दिल्लीच्या दौऱ्यावर असतील आणि सोनिया गांधी देखील भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की महाविकास आघाडीसह देशभरात आघाड्यांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न बिलकुल. प्रशांत, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आणि त्यामुळेच आता उत्सुकता आहे दोन्हीकडच्या नेत्यांना. राहुल गांधी मातोश्रीवरती येतात का किंवा कधी येतात? मातोश्रीवरती येऊन मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे राहुल गांधी आणि तशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि आता पुढची बातमी आहे राज्याच्या राजकारणातनं एक मोठी बातमी. महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता आहे तशा चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे छत्तीसगडमध्ये या वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा चेहरा बनू शकतात आणि तिथल्या भाजपच्या नेतृत्वाचा अभाव राज्यपाल रमेश बैस यांच्यासाठी अनुकूल ठरण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठी त्यांना राजकारणामध्ये सक्रिय करण्यासाठी गांभीर्यानं विचार करत असल्याचं समजतंय. परिणामी राज्याला पुन्हा एकदा नवे राज्यपाल मिळण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेमध्ये रायपूर मतदारसंघाचं 7 वेळा प्रतिनिधित्व केलेले रमेश बैस यांच्यासोबतच छत्तीसगड भाजपच्या सर्वच खासदारांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र आता छत्तीसगडमध्ये भाजपचा चेहरा जर रमेश बैस झाले तर मग महाराष्ट्राला नवे राज्यपाल लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे. ब्रेकनंतर स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बिल्डर DS कुलकर्णी यांच्या विरोधात सीबीआयनं 2 गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी त्यांनी स्टेट बँक, सेंट्रल बँक आणि अन्य काही बँकांची मिळून एकूण 590 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय. DS कुलकर्णी यांच्या कुटुंबातील काही सदस्य सुद्धा त्यांच्या कंपनीत संचालक आहेत. त्यांच्यावर देखील हा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार हे 2 स्वतंत्र गुन्हे असून यापैकी पहिला गुन्हा हा स्टेट बँकेनं 1 जुलै 2020 रोजी दिलेल्या लेखी पत्राच्या आधारे दाखल केलेला आहे.
तर दुसऱ्या प्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियानं 1 फेब्रुवारी 2022 रोजी दिलेल्या लेखीपत्राच्या आधारे गुन्हा दाखल आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये नागरिक अगदी उकाड्यानं हैराण झाले. सूर्य आग ओकू लागल्यामुळे गुरुवारी जिल्ह्याचं तापमान 40 अंशांवरती पोहोचलं होतं आणि हे यंदाचं आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. यानंतर आता पुढील काळ आणखी कठीण राहणार असल्याचं दिसतंय. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा कालचा दिवस या वर्षातला सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आणि काल जिल्ह्यामध्ये 49.9 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आणि पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आनंदाच्या शिध्याचं शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत वाटप झालंय की नाही याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या लाभार्थींनी यामध्ये सहभाग घेतला आणि अकोल्यामध्ये आनंदाच्या शिध्याचं वितरण करण्यात आलं. यावेळी लाभार्थ्यांसह धान उत्पादक शेतकऱ्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोनवरून धमकी देणाऱ्या जयेश पुजाऱ्याच्या चौकशीमध्ये आणखी धक्कादायक खुलासे झालेत. गडकरी हे संघाचे निकटचे असल्यामुळे त्यांना लक्ष्य केल्याची माहिती चौकशीत समोर येते. तसंच त्याला जेलमध्ये सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी दरमहा 4 ते 5 लाख रुपये दहशतवादी संघटनांकडून जयेशला मिळत असल्याचं देखील समोर आलंय. त्यामुळे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. काळजाचा ठोका चुकवणारा एक थरार बैलगाडा घाटामध्ये घडला. भिरची आरोळी ठोकताच बैलजोडी थेट घोडेस्वाराच्या अंगावरती गेली. मात्र यावेळी मोठा अनर्थ टळला. या अपघाताचा थरार कॅमेरामध्ये कैद झालाय. काही दिवसांपूर्वी शिरूरच्या बैलगाडा शर्यतीत बैलाचं शिंग पोटात खूप असल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. सोशल मीडियावरती सातत्यानं कोणत्या कारणानं गाजत असलेली तसंच संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध असलेली आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ किंवा वैशिष्ट्यपूर्ण घटना घडत असतात. मात्र जुन्नरमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम अगदी शांततेत पार पडला. जुन्नरच्या निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी इथल्या वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्तानं गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि स्टेज समोर गावातल्या महिला चक्क हातात दंडुके घेऊन उभ्या होत्या. त्यामुळे हुल्लडबाजांना गोंधळ करता आला नाही. त्यामुळे गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम अगदी शांततेत पार पडला आणि गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून महिलांनी हातात काठ्या आणि दांडके घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता. शिवाय गौतमी पाटीलचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक सुद्धा 25 बाउन्सर तैनात करण्यात आले होते आणि जुन्नर पोलीस स्टेशनचा स्टाफ देखील बंदोबस्तासाठी होता. इतकंच नव्हे तर स्टेजच्या समोरच तरुणांची मोठी गर्दी होती म्हणून तिथे महिला रसिकांना बसवण्यात आलं होतं. आणि अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोतच. एखादी बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत बातम्यांसह संपूर्ण दिवसभर असाच सुरू राहणार आहे. यानंतरच्या बुलेटिनमध्ये काही सविस्तर बातम्या पाहण्याआधी आपण एक नजर टाकणार आहोत टॉप 18 न्यूजवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर अनुयायी दाखल. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह. राष्ट्रपती मुर्मूंकडून ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चैत्यभूमीवरील तयारीचा आढावा. इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. वाशिममध्ये आंबेडकर चौकात हजारो अनुयायी दाखल. केक कापून महामानवाला केलं अभिवादन.